नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये कोल्हापूर विभागाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे, ग्राउंड झालेलं आहे. तर त्यांनी काय केलं होतं, की लिस्ट ऑफ डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट म्हणजे काय केलं होतं, की त्याच्यामध्ये जे कॅन्डिडेट डिस्क्वालिफाईड झाले त्यांची यादी प्रसिद्ध केली होती. आता इथे बघू शकता, ही यादी होती. ज्याच्यामध्ये काय केलं, की विद्यार्थ्यांनी धाव चाचणी पूर्ण केलेली नाही, असे म्हणून काय केलं, की यांना डिस्क्वालिफाईड केलं होतं विद्यार्थ्यांना. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगले-चांगले मार्क होते काही विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, की ऑब्जेक्शन घेतलं ह्याच्यावरती. ओके, इथे सपोज काय केलं, ऑब्जेक्शन घेतलं आणि त्या ऑब्जेक्शन नंतरनं काय केलं, की विद्यार्थ्यांना बघा, ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्या विद्यार्थ्यांचं सांगत आहे मी. लक्षात घ्या, की याच्यामध्ये आता खूप सारे विद्यार्थी असे असतील, की त्यांना काय केलेलं आहे, की आता याच्यामध्ये त्यांनी अपात्र केलं असेल ते. असंही असू शकतं. पण त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. त्यांना वाटतं की काहीतरी माहिती नाही काहीतरी असेल म्हणून त्यांनी काय केलं, ऑब्जेक्शन घेतलं नाही. तर त्यामुळे काय केलेलं आहे, की ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, तर त्या विद्यार्थ्यांचं त्यांनी परत यादी लावलेली आहे. आता परत यादी लावून काय केलं बघा, तुम्हाला दाखवतो ती यादी. आणि आता ही इथे बघू शकता याच्यामध्ये काय केलं, की कॉमन मेरिट लिस्ट बेसिस ऑन ऑनलाईन एक्झामिनेशन अँड रनिंग टेस्ट. इथे ही बघू शकता. याच्यामध्ये हे कालचंच आहे, काल उशिरा हे केलं अपलोड केले यांनी. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की यांनी काय केलं होतं, की परीक्षा घेतली वगैरे ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. रनिंग झालेली आहे ती कुठे लक्ष्मी टेकडी कागल कोल्हापूर इथे रनिंग झाली होती विद्यार्थ्यांची. आणि त्याच्यानुसार काय केलं, की मुलांसाठी 5 किलोमीटर आणि मुलींसाठी 3 किलोमीटर रनिंग होऊन त्याची जी टोटल बेरीज आहे ती ती प्रसिद्ध करण्यात आली होती कधी? 27/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. आणि नॉट क्वालिफाईडची ही यादी काय केली, की 27 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता याच्यामध्ये काय झालं होतं, की 22 तारखेला पहिल्या सत्रामध्ये दुसऱ्या बॅचमध्ये इंटरनेटच्या सुविधेतील तांत्रिक बिघाडामुळे 2 उमेदवाराच्या शेवटच्या फिनिश पॉइंटमध्ये नोंद न झाल्याने काय केलं, की 2 उमेदवार अपात्र यादीत समाविष्ट झालेले आहेत. त्या अनुषंगाने काय केलं, की त्यांची खात्री केली. आता खात्री केली म्हणजे काय केलं, की त्यांचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असतील किंवा बाकीच्या गोष्टी चेक केल्या असतील आणि त्याच्यानंतरनं काय केलेलं आहे, त्या उमेदवारांना या यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात. आता हे 2 उमेदवार बघा त्यांची नावं सांगत आहेत, की पूजा राठोड आणि वर्षा लवटे या दोघांनी काय केलं, की यांना 164 आणि 162 गुण आहेत. बघा लक्षात घ्या त्यांना 94 होते आणि याच्या टेस्टमध्ये बघा त्यांना 70 मार्क आले आहेत. या 2 उमेदवाराचं आहे. माझी अशी हे आहे, विनंती आहे विभागाला, की बघा, की आता हे टेक्निकल या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले म्हणून सपोज समजलं, की या 2 विद्यार्थ्यांना असं झालेलं आहे म्हणून. त्यांना डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. आता याच्यामध्ये असंही असू शकतं, की काही विद्यार्थ्यांचे त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, पण त्यांनाही असंच टेक्निकल डिफिकल्ट आता 2 विद्यार्थ्यांचं एका बॅचमध्ये येऊ शकतं, तर बाकीच्याही ह्याच्यात येऊ शकतं. डिफिकल्टी येऊ शकतं. तर यांनी परत जी काही असेल यादी, ओके, तुम्ही आता या एका म्हणजे ज्या दिवशी ग्राउंड झालं त्या दिवशी रात्रीच काय केलं, की म्हणजे 1 दिवस हे जास्त वेळ न घेता काय केलं, की डायरेक्ट यादी लावलेली आहे. तर टेक्निकलवरती जास्त डिपेंडंट होते हे म्हणजे त्यांना वाटलं, की जे आहे ते ओकेच आहे. व्हेरिफाय न करता त्यांनी याद्या लावलेल्या आहेत ऑलमोस्ट बजर पकडलं गेलं तर तुम्ही. तर त्यांनी अजून एकदा चेक करावा आणि परत यादीमध्ये काही चेक होतं का? ते बघून घ्यावं. कारण की प्रत्येक वेळेस याच्यावरती फक्त सेन्सरवरती डिपेंड न राहता तुम्ही कॅमेराही चेक करायला पाहिजे, की कितीचा वेळ होता, काय होता. त्याच्यानुसार काय करायला, की चेक केलं पाहिजे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.